नमस्कार मंडळी, आज मी आहे अहमदपूर शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये आणि या लॉटमध्ये चोरीची घटना घडलेली आहे। या पार्किंगमध्ये दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी पहिली चोरीची घटना घडली होती आणि या पार्किंगची जी या गाळ्यापासून या त्या पिलरपर्यंतची जे काही ट्यूबलाईट असतील, वायर असतील किंवा बोर्ड असतील, हे संपूर्ण वस्तू 13 एप्रिल रोजी चोरीला गेल्या होत्या। सध्या आपण पाहत आहेत की चोरी करून या ज्या वायरिंगचे जो सेट आहेत अशा प्रकारे खाली पडलेले आहेत आणि ही चोरी झाल्यानंतर या प्रशासकीय इमारतीची जे कोणी जबाबदार व्यक्ती आहेत, जे या इमारतीची देखभाल करण्यासाठी जे या ठिकाणी अधिकारी आहेत, या चोरीच्या बाबतीत त्यांनी कुठलीही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नव्हती आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेत दुसरी चोरी याच पार्किंगमध्ये घडली आणि ती 26 एप्रिल 2026 रोजी या पिलरपासून पलीकडल्या बाजूला जे काही शिल्लक वायरिंग आणि लाईट्स होत्या त्या दिनांक 26 एप्रिल रोजी चोरीला गेलेल्या आहेत आणि ही घटना 2 वेळेस घडून झाल्यानंतर देखील या प्रशासकीय इमारतीचे जे काही संबंधित देखभाल दुरुस्ती करणारे अधिकारी किंवा जे कर्मचारी आहेत यांच्याकडून अद्याप देखील कुठलीही कारवाई या चोरी संदर्भात कुठलीही तक्रार पोलिसांकडे देण्यात आलेली नाही किंवा कुठलाही FIR या संबंधित घटनेच्या बाबतीत नोंदविण्यात आलेला नाही। म्हणजे एकंदरीत या घटनेनंतर प्रशासनाची जी भूमिका आहे या भूमिकेवरून आपल्याला असं म्हणावं लागेल की या मध्यवर्ती इमारतीमध्ये कोणीही येऊन काहीही करून गेलं तर त्याचा कोणालाही काही घेणं देणं नाही आणि तुम्ही या ठिकाणी येऊन काहीही करू शकता, असाच जेणेकरून संदेश या प्रशासनाच्या वर्तणुकीमधून जनतेला जात आहे। इतकी मोठी घटना घडून गेल्यानंतर देखील प्रशासनाकडून या घटनेची गांभीर्याने ज्या पद्धतीने नोंद घेऊन या प्रकरणात जी काही कारवाई होणे अपेक्षित होतं ती झालेली नाहीत। माझ्यासोबत या ठिकाणी काही अहमदपूर शहरातीलच नागरिक आहेत, एकंदरीत यांची काय प्रतिक्रिया असणार आहेत या घडलेल्या घटनेवर आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आरनुरे। काय म्हणायचं तुम्हाला, ही जी घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्यानंतर देखील आज जवळपास बराच कालावधी निघून गेल्यानंतर देखील या संबंधित चोरीच्या घटनेच्या बाबतीत कुठलाही FIR किंवा कुठली तक्रार अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेली नाही असं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून देखील आम्ही कन्फर्म केलेलं आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? अत्यंत दुर्भाग्य म्हणावं लागेल ह्या अहमदपूर शहराचं। प्रशासकीय इमारतीमध्ये जर अशा जर चोऱ्या होत्यात आणि आतापर्यंत ह्याचं FIR देखील होत नाही ना, कुठलाच गुन्हा देखील दाखल होत नाही आणि ही चोरी झाल्या काही सांगायला जर अधिकाऱ्याला लाज वाटत असेल तर सामान्य नागरिकाची काय अवस्था असेल आणि काय म्हणा, ही मला देखील काही असं बोलायला ह्याला अर्थ देखील वाटत नाही की काय म्हणावं। आता एवढ्या मोठ्या शासकीय इमारतीत खाली जर एवढा दिव्याखाली अंधार म्हणायची पाळेल, जर आज 25-26 तारखेच्या मध्यरात्री ही चोरी झालेली आहे आणि अनेक देखील जर गुन्हा दाखल होत नाही ना, चोराचा सुगावा लागत नाही आणि एवढी मोठी जर शासनाचं इथं एवढं कोट्याधीश रुपये घालून जर सुविधा आपण केला, काल परवा दिवशीच ह्या खाल्लं फॉरा ब्लॅक वगैरे सगळं केलं आणि अशा पद्धतीत जर इथं CCTV नाहीत, मग ही यंत्रणा म्हणायची काय आणि काय म्हणून सांगावं, असं एक मला म्हणावं वाटतं की आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं। हे आमचं दुर्भाग्य म्हणावं लागेल अहमदपूर तालुक्याचं की ह्याला कुणीच वाली नाही। या ठिकाणी प्रशासकीय इमारत, या इमारतीमध्ये कृषी, वन विभाग, त्याच्यानंतर SDO कार्यालय, त्याच्यानंतर तलाठी सज्जा, मंडळ अधिकारी कार्यालय, असे विविध कार्यालय आहेत, सहकार विभागाचं कार्यालय। मध्ये जर बघितलं तर सगळं अस्वच्छता इतकी सगळ्या भिंतीवर थुंकलेला आहे। हा सगळा प्रकार बी त्यांच्या लक्षात आणून हे तर झालंच, 1 महिन्यापासून बघतोय, 1 महिन्याखाली 12-13 ट्यूब इथून चोरीला गेल्या होत्या, ह्याच्या सहित बोर्ड सगळे स्विच सहित। त्याच्यानंतर परवा बघितलं गेल्या म्हणजे कालच्या सोमवारीच येऊन बघितलं तर एकही ट्यूब नाही, जवळपास 60-65 ट्यूब या ठिकाणी होत्या। त्या ट्यूब जवळपास किती बघा 10 फूट उंची असेल याची, त्या 10 फूट उंचीवरल्या ट्यूबलाईट काढून न्यायचे तर ह्या प्रशासकीय यंत्रणेला झोप काय लागली होती का? याच्या बाबतीत कुणी म्हणजे प्रशासकीय इमारतीत काही नासधूस झाली, त्याची काही चोरी झाली तर ही जबाबदारी कुणाची? म्हणजे सर्वसामान्याच्या पैशातून जे खरेदी केलं जातं, जे लावलं जातं
ते आपल्या सोयीसाठी आहे तेवढं ठेवायचं, बाकीचं चोरून नेलं तरी त्याच्याची या प्रशासनाला काही देणं. याच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे आणि त्यांचं पत्रसुद्धा कलेक्टर ऑफिसला आलेलं आहे. याच्यावर लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई करावा, चोर शोधून काढावा आणि या ट्यूबलाईट शोधून काढाव्या व पुन्हा लावाव्या. सदर व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. या ठिकाणी वॉचमन असेल कुणीही नाही का, की म्हणजे प्रशासनाची कोणतीही वस्तू कुणीही चोरून न्यायचे, प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे एकदम चुकीचं आहे. आत्ताच्या घडीपर्यंत देखील कुठलाही FIR या बाबतीत, या घटनेच्या बाबतीत नोंदवण्यात आलेलं नाही असं पोलीस स्टेशनकडून देखील कळवण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. कोणताही FIR दाखल झाला नसला तरी आता म्हणूनच आपण मुख्यमंत्र्याला या बाबतीत पत्रव्यवहार केलेला आहे. लवकरच कलेक्टर ऑफिसला सुद्धा त्याचं पत्र आलेलं आहे. याच्यावर लवकरच कारवाई होईल. पण या बाबतीत अधिकारी बोलायलाच तयार नाहीत. याचं नवल वाटायला का ह्यांनीच माणूस लावून सगळं चोरून नेले असं बी म्हणता येईल का? अशी बी शक्यता दिसायला लागल्या. मग ह्याच्यावर कुणीच का बोलत नाही? म्हणजे प्रशासकीय मालमत्ता म्हणजे कुणाच्या जागिरीची बापाची आहे का? कुणी बी यायचं चोरून न्यायचं आणि प्रशासनानं सुद्धा याच्यावर काहीच बोलायचं नाही. हे जर वस्तू चोरीला गेलेलं, माझं तर मत आहे की ह्या ज्या प्रशासकीय इमारती आहेत, या इमारतीत जे अधिकारी राहतात, ज्याच्यावर जबाबदारी आहे, त्याच्या पगारातून कपात केलं पाहिजे आणि या वस्तू बसवल्या पाहिजेत. पद्धतीने ही जी घडलेली घटना आहे अतिशय गंभीर घटना आहे. चोरीच्या घटना जर प्रशासकीय आवारात घडत असतील आणि त्यामध्ये जर शासनाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं अशा पद्धतीने जर नुकसान होत असेल आणि त्यावर या ठिकाणचे अधिकारी जर मूग गिळून गप्प असतील किंवा कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यासाठी ज्या पद्धतीनं समोर आलं पाहिजे त्या पद्धतीने येत नसतील आणि यामध्ये जर वेळ काढूपणा करत असतील तर नक्कीच ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत गंभीर आहे. पाहूयात येणाऱ्या पुढील काळामध्ये या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रशासकीय इमारतीच्या संदर्भात जे काही जबाबदार अधिकारी किंवा प्रशासन आहे ते भूमिका घेऊन यामध्ये कुठली तक्रार देतं का आणि कुठला FIR या घटनेच्या विरोधात फाईल करतं का हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायचं आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.